एबीपी माझा राज्यातल्या राजकीय वाटचालीमध्ये काही राजकीय घराण्यांचं योगदान हे अत्यंत उल्लेखनीय राहिलेलं आहे आणि त्यातलंच एक घराणं म्हणजे नांदेडचं चव्हाण घराणं. शंकरराव चव्हाणांचा वारसा पुढे नेत अशोक चव्हाण यांनी राज्याच्या नेतृत्वाची धुरा वाहिली आणि आता चव्हाणांची जनरेशन नेक्स्ट म्हणजेच अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया या राजकारणाच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज आहेत. विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवरच असताना श्रीजया यांची तयारी नेमकी कशी सुरू आहे? अशोक चव्हाण आपल्या लेकीसाठी नेमका काय विधानसभेचा प्लॅन आखतायत? या आणि अशा अनेक प्रश्नांवर अशोक चव्हाण आणि त्यांच्या कन्या श्रीजया यांना बोलतं केलंय एबीपी माझाच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी. राजकारणात मोठ्या नेत्याचे मुलं मुली येणं, राजकारणात स्वतः पदार्पण करणं हे काही नवीन नाही महाराष्ट्रासाठीही आणि देशासाठीही. शेवटी आपण अनेकदा म्हणतो की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर आणि इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होत असतो. राजकारणात अशीच एक पदार्पण होणार आहे का याच्याबद्दलचं कुतूहल, याच्याबद्दलची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे आणि ती आहे श्रीजया चव्हाण यांच्याबद्दल. अशोक चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या कन्या नक्की काय करणार आहेत त्या ह्याबद्दल सगळ्यांनाच बरीच प्रश्न आहेत. आपल्याबरोबर आज अशोक चव्हाण आणि श्रीजया आहेत आणि मला वाटतं अशा पद्धतीचा हा त्यांचा एकत्रित इंटरव्ह्यू पहिलाच असेल. काय सुरू आहे श्रीजया? चांगलं सुरू आहे. आई वडिलांना पाहिलेलं आहे, आजी आजोबांना पाहिलेलं आहे, मतदारसंघात फिरताना, लोकांची सेवा करताना, लोकांची मदत करताना आणि त्यांना मदत केल्यानंतर जी समाधान मिळतं आणि लोकांना त्यांच्यासाठी काम केलेलं आणि त्यांना काय आम्ही मदतीला आलो ते पाहून आम्हाला खूप छान वाटतं आणि आज मला वाटतं की हे समाधान मला सुद्धा पाहिजे आणि वडिलांसोबत आईंसोबत मला सुद्धा ह्याचा आनंद घ्यायचा आहे. म्हणजे राजकारणात येण्याची तयारी झालेली आहे सांगू शकता तसं. अरे वा. तुम्हाला कधी कळलं की श्रीजयाला हेच करायचंय असं? मी तुम्हाला सांगतो की आमच्या घरामध्ये कोणी काय करावं हा विषय माझ्या वडिलांनी माझ्यावर लादला नव्हता आणि मी सुद्धा यांच्यावर लादलेला नाही. एक वातावरण घरामध्ये आहे, सामाजिक सेवेचं आहे, राजकीय वातावरण आहे. अनेक वर्ष गेल्या 25-30 वर्षापासून भरपूर काम केलंय. त्या कामाचा प्रतिसाद लोकांनी चांगला दिलेला आहे. लोकांना आमच्याबद्दल क्रेडिबिलिटी आमची माहिती आहे, म्हणजे विश्वासार्हता जी आहे, हा सगळ्यात जमेची बाजू आहे. श्रीजया माझ्याबरोबर गेल्या 2 वर्षापासून माझ्याशी अटॅच, म्हणजे राजकीय कामामध्ये लक्ष देते. ज्याला बॅक ऑफिस म्हणतो आपण, ते बारीक सारीक विषय पाहत राहते. माझ्या कामामध्ये हातभार तिचा लाग असतो. त्यामुळे आपोआप तिला तो इंटरेस्ट निर्माण झालेला आहे आणि आता निवडणूक लढवण्यासंदर्भात तिची इच्छा आहे. शेवटी राजकीय पक्षात आल्यानंतर कुठेतरी पक्षाला निर्णय हा सर्वस्वी पक्ष निर्णय घेतो की कोणाला घ्यायचं. सो वी हॅव लेफ्ट इट टू द बीजेपी की त्यांनी निर्णय घ्यावा. तिने संधी दिली तर ती कॉन्टेस्ट करण्याची इच्छा दिसते आहे मला. अजून तिने काही अधिकृत सांगितलं नाही पण ती फिरते आहे. नक्कीच. मग मतदार क्षेत्र कुठला असणार? भोकरमध्येच काम सुरू आहे का? आता सध्या भोकरलाच फिरते ती, कारण मतदारसंघ माझा तो पारंपरिक वडिलांपासून राहिलेला. अर्थात मी काही मतदारसंघाची मक्तेदारी ज्याला म्हणतो असं काही मोनोपोली असा विषय नाहीये, परंतु ज्या क्षेत्रात आपण काम केलं आहे, लोकांची सेवा केलेली आहे, ज्या क्षेत्रांनी आम्हाला सातत्याने निवडून दिलेलं आहे त्या क्षेत्राचं अटॅचमेंट आहेच. त्यामुळे मी आता राज्यसभेवर गेलो असल्याने ती जागा आपोआप रिक्त झाली आणि या विधानसभेमध्ये ती निवडणूक लागणारच आहे. त्यामुळे तिचा प्रयत्न आहे की जो आपला मतदारसंघ राहिला आहे तिथेच आपली सुरुवात व्हावी असा तिचा इच्छा दिसते. भोकरबद्दल काय सांगशील? लहानपणापासून तुझं येणं जाणं असेलच. कसं बघते तू भोकरमध्ये जाते तेव्हा? काय वाटतं? कसं इंटरॅक्शन करते तिथे लोकांशी? भोकरचे लोक म्हणजे आता भोकर, अर्धापूर, मुदखेड हे 3 जागांचे लोक म्हणजे आमच्या परिवारासारखेच झालेले आहेत. असं एकही दिवस होत नाही जेव्हा आम्ही त्या लोकांना भेटत नाही आहोत किंवा ते आम्हाला घरी येऊन भेटत नाही आहेत आणि ते परिवारासारखंच झालेलं आहे. आता जेव्हा गावात फिरतो आम्ही आणि बरेच लोकांना भेटतो ते आम्हाला खूप प्रेमाने स्वागत करतात. आम्हाला खूप म्हणजे परिवारासारखं. जसं माझी मुलगी आली, माझी नात आली तर ते तसं एक परिवारसारखंच माझ्यासोबत वागतात.
तर ते बघून सुद्धा छान वाटतं आणि त्यांच्यासाठी ती सेवा त्यांच्यासाठी करण्यासाठी मला पण खूप छान वाटतं. आपण अशोकराव जेव्हा भारत जोडो यात्रा झाली होती त्यावेळेला आम्ही खरं तर पहिल्यांदा आम्हाला लक्षात आलं की काही पॉलिटिकल अम्बिशन्स असू शकतात श्रीजयाच्या. बरंच चालल्या सुद्धा मला वाटतं आपण तिथे भारत जोडोमध्ये, आणि त्यानंतर आपण भाजपमध्ये आला. भाजपमध्ये काय स्पेस आहे श्रीजयासाठी? इथेच तर बिगिनिंग ही सुरुवात आहे. मीच फेब्रुवारी महिन्यामध्ये भाजप जॉईन केली आणि मी करत असताना त्यांनाही वाटलं की बाबा एकाच घरामध्ये दोन पक्ष वेगळं वावरणं हे तसं प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी निर्णय असा घेतला की बाबा वडिलांच्या बरोबरच आपण आपली राजकीय सुरुवात करावी ही त्यांची मागची भूमिका होती. आणि त्यामुळे अर्थात त्यांनी याच्या अगोदर मी ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो माझं काम केलं होतं. भारत जोडोमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये त्यांचा राहिलेला मी नाकारत नाही. पण ज्यावेळेस मी राजकीय निर्णय घेतला भाजप जॉईन करण्याचा तर त्याने वाटलं की बाबा हे कॉन्फ्लिक्ट नसावं आणि काम करायला सोपं जावं. तर मग घरातच कॉन्फ्लिक्ट आहे, दोन लोक वेगळ्या पक्षाचे, असं काही होऊ नये ही त्यांच्या मागची भावना होती. आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही तुमच्याबरोबर काम करतो, सुरुवात आहे. या पक्षात अजूनही बऱ्याचशा गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. आता फेब्रुवारी महिना आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत, जेमतेम 6 महिने झालेले आहेत. आणि त्यामुळे त्यांची मानसिकता त्या भाजपमध्ये सुद्धा त्या जातात, संघटनात्मक बैठका अटेंड करतात, तिथले जे इन्स्ट्रक्शन्स येतात त्याप्रमाणे कामही करतात. एक बिगिनिंग आहे आणि एक फ्रेश बिगिनर ज्याला म्हणू आपण त्या पद्धतीने आता ते काम करू लागले. श्रीजया, आपण कसं बघितलं त्यावेळेला या सगळ्याकडे, म्हणजे हा निर्णय जेव्हा घेतला तुमच्या वडिलांनी तेव्हा तुम्हाला काय वाटलं? कारण शेवटी तुम्ही एक जस्ट सुरुवात काँग्रेसमध्ये केली होती, तर तुमच्या मनातली भावना काय होती जेव्हा ते काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेले तेव्हा? हा निर्णय जेव्हा घेतला तर खरं सोपं नव्हतं, पण मला माझे जे स्ट्रॉंग पिलर्स आहेत, माझे आई वडील आणि माझी बहीण, ते जिथे म्हणतील मी त्यांच्यासोबत, अजून काही नाही. अच्छा, मग कसं वाटतं? कारण लहानपणापासून म्हणजे सामान्यतः एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या पक्षात प्रवेश करते, मग तो काँग्रेस असो, भाजप असो, कुठलाही पक्ष असो, त्या व्यक्तीसाठी सगळे पक्ष नवीनच असणार किंवा थोडीशी एक बांधिलकी असते काहीतरी. तुमच्यासाठी तो जनरेशन्सचा पक्ष असेल, त्यातून एक नवीन कल्चरमध्ये, खास भारत जोडो नंतर एका वेगळ्या पक्षात येताना काय बदल किंवा काय फरक जाणवला? फरक नाही, पण मला बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स दिसले. अच्छा. आणि मला दोघांकडनं शिकायला भरपूर भेटलं. तर त्याच्याबद्दल मी खरंच भारत जोडोला पण म्हणावं किंवा आता इथे नवीन ह्यांचे संघटनाचे जे मीटिंग्स असतात म्हणावं, मला खूप शिकायला भेटतंय. आणि लोकांपर्यंत कसं पोचायचं, लोकांची सगळी त्यांची अडीअडचणी कसे सॉल्व्ह करायचे, हे सगळं बरंच शिकायला भेटतंय. तर आय थिंक मला बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स भेटलेले आहेत. भोकरमध्ये आता काम कसं सुरू आहे? कुठल्या पद्धतीनं आपण काम? भोकरमध्ये साहेबांनी तर भरपूर कामं केलेली आहेत. आणि जे 25 वर्ष अगोदरचं सिनॅरिओ भोकरला होतं आणि आज आपण बघतोय की रस्ते सुंदर झालेले आहेत, घरं आहेत लोकांकडे, आणि इट्स अ व्हेरी इव्हॉल्व्ड सिटी प्लस विलेज. तर भोकर खूप असं इव्हॉल्व्ह झालेलं आहे आणि ते बघताना, प्रगती दिसताना खूप छान वाटतं. महत्वाचं आणि मोठं विधान केलेलं आहे अशोक चव्हाणांनी. पक्षानं जर संधी दिली तर श्रीजया नक्कीच निवडणूक लढवू शकेल असं अशोक चव्हाणांचं म्हणणं आहे. मी खासदार झाल्यानं मतदारसंघ रिक्त आहे आणि जर पक्षानं संधी दिली आज श्रीजया नक्कीच निवडणूक लढवेल असं अशोक चव्हाणांचं म्हणणं आहे. एकंदरीत अशोक, आता राजकारणातला काळ खूप कठीण आहे असं जाणवत आहे का? नाही, खूप बदल झालेला आहे राजकीय क्षेत्रामध्ये. एक सेट जी काही परिस्थिती होती एकेकाळी तशी आता राहिलेली नाही. स्वतः क्रिकेटमध्ये IPLनी जागा घेतली रेग्युलर क्रिकेटची, तशीच परिस्थिती राजकीय क्षेत्रात झालेली आहे. अनेक फेरबदल दिसत आहेत, अनेक नवीन चेहरे दिसत आहेत. पक्षाची काम करण्याची पद्धतीमध्ये खूप बदल आहे. नॅरेटिव्ह सेट करणं नवीनच प्रकार आता सुरू झालेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला खूप वेगळ्या पद्धतीने मोल्ड करायची गरज आहे असं मला वाटतं. मी तर राजकारण फार जवळून पाहतो. 1980च्या पासून आजपर्यंत जवळपास 40-45 वर्ष मला राजकीय क्षेत्रात सामाजिक काम ते सगळं जवळचं काळ फार फार जवळून अनुभवलेलं पाहिलेलं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये चॅलेंजेस नवीन इमर्ज झालेले आहेत.
प्रश्न नव्याने निर्माण झालेले आहेत. आता प्रत्येक इलेक्शनला काही ना काही इश्यू असतोच. बरोबर. नवीन विषय येत आहेत समोर, त्याला हाताळलं पाहिजे. माध्यमं बदललेली आहेत, लोकांपर्यंत पोहोचण्याची साधनं बदललेली आहेत. वर्तमानपत्रापेक्षा सोशल मीडिया आता फार मोठा इफेक्टिव्ह झालेला आहे. खोट्या नाट्या बातम्या सुद्धा, फेक नॅरेटिव्ह सुद्धा सेट केला जातो. लोकांची दिशाभूल सुद्धा केली जाते. असे विषय ते ओव्हरकम करण्यासंदर्भात काहीतरी वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावं लागतं. तर मी पाहतो ओव्हरऑल मतदारांमध्ये आपण पोहोचणं आणि आपली भूमिका त्यांच्यापर्यंत मांडणं हे फार पहिल्यापेक्षाही वेगळं चॅलेंजिंग झालं आहे. सो एकदम बिग चॅलेंज. आणि हे करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे खोटं नाटं बोललं जातं त्याच्यावर तुम्हाला तुमची भूमिका घ्यावी लागते. जे काही चांगलं आपण केलेलं आहे, आधी कधी मार्केटिंगची गरजच पडायची नाही की बाबा हे मी केलंय. मतदारसंघात मी पाणी आणलंय, सिंचनाची सोय केलेली आहे, रस्ते केले, पुलं केलेली आहेत, कॉलेजेस झालेली आहे, शिक्षण सुद्धा चांगलं चाललेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आधी आम्ही काही फारसं मार्केटिंग करायची गरज पडत नाही. आता लोक काय नाही केलं याच्यावर फोकस जास्त करतायत. त्यामुळे काय चांगलं झालं हे लोकांच्या मनामध्ये ते सांगणं आवश्यक झालंय की मग हे केलंय. आम्ही असं दावा कधीच केला नाही संपूर्ण विकास आपला होऊन गेलेला आणि काही शिल्लक नाही. नोबडी कॅन क्लेम नाही. देशामध्ये कोणीच क्लेम करू शकत नाही की सगळीच कामं झालेत म्हणून. पण जी झालेली आहे ते दाखवणं महत्वाचं आहे. ते मार्केटिंग करणं गरजेचं. हे आपण केलं 5 वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये, आणि पुढे आपल्याला हे करायचं आहे. आय थिंक सिनेरिओ बदललेला आहे, चॅलेंजेस बदललेले आहेत, लोकांपर्यंत पोहोचण्याची साधनं बदललेली आहेत. लोकांना खोटं नाटं बोलून त्यांची मन कलुषित करण्याचं काम सुरू आहे. तो तुम्हाला हे तो सगळं जाऊन हे चॅलेंज स्वीकारून तुम्हाला सत्यता लोकांसमोर आणावी लागते. हे आजचं चॅलेंजेस आहे. खास श्रीजयासाठी म्हणून आपल्याला असं वाटतं का की हा जो काळ आहे हा म्हणजे राजकारणात ती येते ते का कठीण काळात येते? बरोबर आहे आपलं जे म्हणणं ॲब्सोल्युटली बरोबर आहे की एखाद्या नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये देशातलं होणारं इलेक्शन किंवा राज्यातलं येणारं इलेक्शन आम्ही सगळेच पाहिलं आहे. पण तिचा हा जो कालावधी हे टेस्ट आहे. जसं आता आपण ड्रायव्हिंग म्हटलं, मुंबईच्या कालबादीमध्ये जो गाडी शिकतो तो देशात कुठेही गाडी चालू शकतो अशी एक म्हण आहे. कारण एवढं जे ट्रॅफिक जॅम, एवढे प्रॉब्लेम्स, कंजेशन. तर आजची जी निवडणूक आहे ही निवडणूक पार पडल्यानंतर कुठले इलेक्शन ती लढू शकेल असं मला खात्री आहे. आणि चॅलेंजिंग इलेक्शन आहे आणि ती परिपक्व आहे, तयार आहे, शिकलेली आहे. तिचं सगळ्यात मोठं म्हणजे शी इज अ लॉ ग्रॅज्युएट, शिकलेली आहे. मुंबईमध्ये चालणारं कामकाज तिने पाहिलेलं आहे, महाराष्ट्रात विधानसभेचं पाहिलं आहे बाहेरून, आणि राज्य जिल्ह्यात सुद्धा आम्ही जी कामं करतो ती पाहते आहे. त्यामुळे अनुभव आहे, एक्सपोजर आहे. आता प्रॅक्टिकली इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये भाग घेण्याची संधी मिळते आहे. आय थिंक चॅलेंज आहे, ते स्वीकारलं पाहिजे, उतरलं पाहिजे मैदानामध्ये. बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. पाहत रहा एबीपी माझा.